Good morning everyone. I hope I am audible and the screen is visible. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडीशी ॲनालिटिकल केमिस्ट्रीबद्दल हिंट दिली होती. जसं की ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो तर क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करत असतो. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय तर एखाद्या कंपाऊंडमध्ये जे पण एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्या एलिमेंट्सची क्वांटिटी किती आहे आणि त्या एलिमेंट्सच्या क्वांटिटीवरून त्या कंपाऊंडचं केलं गेलेलं ॲनालिसिस त्याला आपण काय म्हणत असतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. ओके, आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय तर तो जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते एलिमेंट्स कुठल्या नेचरचे आहेत, त्या एलिमेंट्सची क्वालिटी कशी आहे ह्याचं ॲनालिसिस जो पार्ट करतो त्या पार्टला ह्याच्या ॲनालिसिस ज्या पार्टमध्ये केलं जातं तो पार्ट असतो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसचा. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू सी इन डिटेल ॲनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशनसुद्धा बघितली होती आपण कालच्या लेक्चरमध्ये. काय आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन तर ॲनालिटिकल केमिस्ट्री काय आहे बेसिकली ब्रांच ऑफ केमिस्ट्री that deals with study of that deals with study of separation, आयडेंटिफिकेशन. हे 4 वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत ह्या डेफिनेशन मधले. सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. डिटर्मिनेशन ऑफ क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसचं डिटर्मिनेशन करायचं. डिटर्मिनेशन कशाचं तर कंपाऊंड्सचं. डिटर्मिनेशन ऑफ कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट्स. कंपाऊंड्समधल्या एलिमेंट्सचं. ओके, दिस इज द डेफिनेशन. नाव द नेक्स्ट पार्ट इज वी आर गोइंग टू टेक अ हेल्प ऑफ अवर PDF. बघा, आता काल आपण इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिला होता. इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री वाचूयात एकदा, बिकॉज हा जो सुरुवातीचा पार्ट आहे हा थेरोटिकल पार्ट आहे. वी हॅव टू रीड इट अँड अंडरस्टँड इट. ओके, द सोर्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री एक्सटेंड्स द नॉलेज acquired by the students in studying general inorganic organic chemistry. Chemical analysis is one of the most important methods of monitoring the composition of raw materials. बघा, chemical analysis is one of the most important method of monitoring the composition of raw materials, intermediates and finished products, and also the composition of air in a streets प्रिमायसेस ऑफ इंडस्ट्रियल प्लांट्स. ओके, आता केमिकल इंडस्ट्रियल एरियामध्ये काय करणं गरजेचं आहे तर केमिकल ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कशाचं केमिकल ॲनालिसिस करू शकतो आपण तर केमिकल ॲनालिसिस कशाचं तर रॉ मटेरियलचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, एखादी केमिकल इंडस्ट्री किंवा कुठलाही एखादा कारखाना वगैरे ऑब्झर्व केलं तर तिथे काय यूज केलं जातं तर रॉ मटेरियल यूज केलं जातं. त्या रॉ मटेरियलला कन्वर्ट आपण कशामध्ये करत असतो एका युजफुल प्रोडक्टमध्ये करत असतो. ओके, मग रॉ मटेरियलचं केमिकल कंपोजिशन कसं आहे, रॉ मटेरियलचं केमिकल ॲनालिसिस मॉनिटर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल आता जर आपण असं ॲझ्युम काय करायचं, ही तर फॅक्ट आहे की आता सपोज जर पनीर बनवायचं असेल
तर आपण दूध वगैरे लागतं, पण त्या दुधात आपण थोडं लिंबू वगैरे पिळून मग त्याच्यापासून आपण काय बनवत असतो, पनीर बनवत असतो. ओके, मग आता पनीर बनवतोय किंवा जी पण अशी बेकरी प्रोडक्ट्स बनवणारी जी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमधले जे रॉ प्रोडक्ट्स आहेत, खवा वगैरे, पेढे बनवताना आपण खवा यूज करतो, मग ते जे रॉ प्रोडक्ट्स आहेत किंवा ते जे रॉ मटेरियल्स आहेत, त्या रॉ मटेरियलचं केमिकल कंपोजिशन स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे, की ते रॉ मटेरियल तर खराब झालेले वगैरे नाही आहेत ना, कारण मग त्याच्यामुळे आपला जो फायनल प्रोडक्ट बनवायचा आहे आपल्याला, तो पण काय बनू शकतो, खराब बनू शकतो, जर आपण फूड इंडस्ट्रीचा विचार केला तर. तसंच मग बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये पण आहे, की जे पण रॉ मटेरियल्स आपण यूज करणार आहोत, त्या रॉ मटेरियलचं केमिकल ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इंटरमिडिएट्सचं सुद्धा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणजेच एखादी रिॲक्शन ज्यावेळेस होत असते, यू शुड नो दॅट, की असं आपण लिहित असतो काय, रिॲक्टंट इट गिव्स प्रोडक्ट्स, बट एवढ्या इझिली कन्व्हर्जन रिॲक्टंट्सचं होत असतं का प्रोडक्ट्समध्ये? नाही. तर काय होतं, तर रिॲक्टंट सुरुवातीला ट्रान्झिशन स्टेट किंवा इंटरमिडिएटमध्ये जातात, मग इंटरमिडिएट बनतो आणि मग त्या इंटरमिडिएटपासून आपल्याला काय बनत असतो, तर प्रोडक्ट बनत असतो. सो ह्या तीनही लेवलला केमिकल ॲनालिसिस होणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण रिॲक्टंटला जर आपण रॉ मटेरियल कन्सिडर केलं, रॉ मटेरियलचं केमिकल ॲनालिसिस करणं, त्याच्यानंतर जी इंटरमिडिएट बनणार आहे, मधली जी स्टेप बनणार आहे किंवा तो जो मिडलवाला जो पार्ट असणार आहे, त्या मिडल पार्टचं सुद्धा ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे, केमिकल ॲनालिसिस. अँड ॲट द एंड ज्यावेळेस आपलं प्रोडक्ट फिनिश होईल किंवा ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सिंथेसाइज करू, त्यावेळेस सुद्धा ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, chemical analysis is one of the most important method of monitoring the composition of raw materials, intermediates and finished products, and also the composition of air in streets and premises of the industrial plants. जो काही इंडस्ट्रियल प्लांट असतो, जिथं पण मोठ्या मोठ्या कंपनीज असतात, केमिकल बनवणाऱ्या कंपनीज म्हणू द्या किंवा कुठलेही कारखाने वगैरे जिथं असतात, त्या एरियामधलं एअर जी आहे, त्या एअरचं केमिकल ॲनालिसिस करणं, त्या कारखान्याचा जो प्रिमायसेस असणार आहे, त्या कारखान्याचा जो आजूबाजूचा भाग असणार आहे, त्या आजूबाजूच्या भागाचं केमिकल ॲनालिसिस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही आत्ता रिसेंट एक न्यूज ऐकली असेल बघा, दिल्लीमध्ये प्रचंड प्रमाणात पोल्युशन होत आहे. म्हणजे दिल्ली सिटीमधले ऑलमोस्ट सर्व मिडल क्लास लोकंसुद्धा घरामध्ये एअर प्युरिफाय बसवतात. ते एअर प्युरिफाय म्हणजे काय असतं, जसं वॉटर प्युरिफाय आहे तसंच एअर प्युरिफाय आहे. यू कॅन सर्च इट ऑन यूट्यूब, तुम्हाला समजून जाईल की एअर प्युरिफाय काय करतं. जी पण एअरमधली डस्ट वगैरे असेल ती ॲब्झॉर्ब करतं आणि एक फ्रेश एअर तिथे, प्युअर एअर तिथे क्रिएट करतं. मग दिल्लीसारख्या लोकांना ह्या एअर प्युरिफायरची गरज का पडली, कारण बिकॉज ऑफ एअर पोल्युशन. मग केमिकल इंडस्ट्रीज जिथं असतात, त्या केमिकल इंडस्ट्रीजमधून वेगवेगळे केमिकल्स काय होत असतात, बाहेर पडत असतात. वेगवेगळे केमिकल्स तिथून जनरेट होतात आणि केमिकल्स आर नथिंग बट द हजार्डस. सम केमिकल्स क्रिएट्स अ पोल्युशन. काही केमिकल्समुळे पोल्युशन क्रिएट होऊ शकतं. म्हणून मग तिथली जी काही स्ट्रीट आहे, स्ट्रीटमधली एअर आहे, प्रिमायसेस आहे, त्या प्रिमायसेसचं केमिकल ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड द फर्स्ट पॉईंट व्हेरी क्लिअरली. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ किंवा इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री, की एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस करणं का इम्पॉर्टंट आहे. सो केमिकल ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट का आहे, तर मग केमिकल ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी कळतात. फॉर एक्झाम्पल, त्या इंडस्ट्रीमधून जर काही हजार्डस केमिकल्स इव्हॉल्ड होत असतील, तर आपल्याला मग तिथे जाऊन त्या केमिकल इंडस्ट्रीवर एक ॲक्शन घेता येते. म्हणजे कुठलीच केमिकल इंडस्ट्री अशी बनत नाही की एखाद्याला वाटलं आणि त्यांनी एखादी केमिकल इंडस्ट्री उभी केली. नाही, केमिकल इंडस्ट्रीजवाल्यांना वेगवेगळे लॉज दिलेले असतात आणि दे हॅव टू फॉलो दॅट लॉज, की तुम्ही तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जास्त वेस्ट प्रोड्यूस केलं तर काय करावं लागेल, किंवा तुमच्याकडून जर एअर पोल्युशन होत असेल तर काय करावं लागेल. आता ही गोष्ट वेगळी आहे की किती जण तो लॉ फॉलो करतात, किंवा आपलं जी शासकीय जो विभाग आहे, तो शासकीय विभाग
किती ह्या लॉबद्दल सतर्क आहे, किंवा जी इंडस्ट्री ते लॉज फॉलो करत नाही, जी इंडस्ट्री पोल्युशन क्रिएट करते, त्या इंडस्ट्रीवर वेळीच म्हणजे नाही का वेळीच ॲक्शन घेतली जाते का नाही, तो पार्ट वेगळा आहे. बट बेसिकली देअर आर द लॉज. ओके. मग आता नेक्स्ट ॲप्लिकेशन काय सांगितलंय, इन ॲग्रिकल्चर chemical analysis is used to determine the composition of soils and fertilizers. ओके. आता ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं बघा, वी ऑल आर शेतकरी, करेक्ट, आपण सगळे शेतकरी आहोत. आपल्याला माहिती आहे की एखादं पीक जे येतं, जर पीक चांगलं येण्यासाठी तिथली जी माती पाहिजे ती पण सुपीक पाहिजे. ओके. मग त्याच्यासाठी आपण त्या मातीचं वेगवेगळ्या टाईमनंतर काय करत असतो, परीक्षण करत असतो, माती परीक्षण वगैरे, ह्या थिंग्स तुम्ही ऐकल्या असतील. मग एक्झॅक्टली तसंच आहे की ॲग्रिकल्चरमध्ये केमिकल ॲनालिसिस का बरं करणं गरजेचं आहे, तर टू डिटरमाइन द कॉम्पोजिशन ऑफ सॉइल्स अँड फर्टिलायझर्स. ओके. एकच मिनिट. त्याच्यानंतरचं पॉईंट आहे इन मेडिसिन टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ मेडिसिनल प्रिपरेशन्स. मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल ॲनालिसिस करणं का गरजेचं आहे, तर काय फाइंड आउट करण्यासाठी, काय डिटरमाइन करण्यासाठी, तर मेडिकल कंपोजिशन्स की कुठले कुठले मेडिकलचे कंपोजिशन्स त्याच्यामध्ये ॲड केलेत. ओके. Analytical chemistry has applications in a forensic science. Analytical chemistry has application in a forensic science, engineering and industry. ओके. आता तुम्ही जर CID वगैरे कधी बघितलं असेल लहानपणी वगैरे, तर मग त्यात तुम्ही पाहिलं असेल की आता मला त्या जिने ते कॅरेक्टर केलं आहे त्या तिचं एक्झॅक्टली नाव नाही आठवते, पण कुछ होने के बाद मर्डर वगैरे कुछ ऐसा कुछ हो गया, तो जो तो आहे प्रद्युमन, तो डायरेक्ट काय बोलतो की जाओ फॉरेन्सिक लॅब में ये रिपोर्ट्स भेजो, फॉरेन्सिक लॅब में दे के आओ. सो बेसिकली फॉरेन्सिक लॅब काय करतात, तर वेगवेगळ्या केसेसचा स्टडी करतात आणि तिथं ते काय करतात, तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं नॉलेज यूज करत असतात. बाकी इंजिनिअरिंग किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं ॲप्लिकेशन्स आहे. इंडस्ट्रियल process as a whole and the production of a new kinds of material are closely associated with analytical chemistry. Analytical chemistry consists of a classical wet chemical methods and modern instrumental methods. Okay. आता हा पार्ट थोडा थेरॉटिकल असल्यामुळं you have to read it again and again. Analytical chemistry consists of classical wet chemical methods and modern instrumental methods. मग ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कुठल्या मेथड्स वापरल्या जातात, तर एक आहे क्लासिकल मेथड, दुसरी आहे वेट केमिकल मेथड आणि तिसरी आहे मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड. इन्स्ट्रुमेंटच्या हेल्पने सुद्धा आपण काय करू शकतो, ॲनालिसिस करू शकतो. वेट केमिकल मेथड म्हणजे काय, वेट म्हणजे तिथं आपण काय करणार आहोत, वॉटरसोबत त्यांचं ॲनालिसिस करणार आहोत किंवा सोल्युशन फॉर्ममध्ये त्यांचं ॲनालिसिस करणार आहोत. आणि क्लासिकल मेथड्समध्ये ओल्ड टाईपच्या ज्या मेथड्स आहेत त्याला आपण क्लासिकल मेथड्स म्हणतोय. ओके. नाव द नेक्स्ट पॉईंट इज ॲनालिसिस इज कॅरीड आउट ॲज अ सॅम्पल ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड अँड नॉट ऑन द एंटायर बल्क. व्हेरी इम्पॉर्टंट. आता जर तुम्ही म्हणजे नाही का असं सपोज आता तुम्ही तर ऑनलाईन एज्युकेशन घेताय, पण फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूयात की तुम्ही सकाळी उठले, तुमचं व्यवस्थित छान आवरलं वगैरे, अँड देन यू गो टू युअर कॉलेज. ओके. तुम्ही तुमच्या कॉलेजला गेलात आणि ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी कॉलेजवरून येत आहे 5-6 वाजता वगैरे फॉर एक्झाम्पल, तर मग त्यावेळेस घरी आल्यावर असं तुम्हाला कळतं की तुमच्या आईने एक छान अशी एक नवीन रेसिपी बनवली आहे आई. मग तुम्ही पूर्ण ती रेसिपी म्हणजे डायरेक्ट टेस्ट नाही करत. तुमची आई किंवा तुमच्या घरातली आजी, मावशी, दिदी काय करते, जर तिने सपोज आपण असं इमॅजिन करूयात की केक बनवला आहे, तर तुम्ही तो डायरेक्ट अख्खा केक नाही ना खायला घेत. तुम्ही काय करता, आधी त्यातला
थोडासा जो पार्ट असतो ना तो पार्ट टेस्ट करता आणि मग त्याच्यावरून काय करता की सजेशन्स देता. किंवा मग बऱ्याच वेळा की पावभाजी वगैरे जर बनवायची असेल तर आई आपल्याला आधी वाटीत थोडीशी भाजी काढून देते आणि म्हणते की टेस्ट कर, तिखट वगैरे कमी पडलंय का सांग वगैरे. सो दॅट इज मिनिंग ऑफ ॲनालिसिस. ॲनालिसिस नेहमी स्मॉल मटेरियलवर टेस्ट केलं जातं. ॲनालिसिस करण्यासाठी आपण एंटायर बल्क यूज करत नाही. बघा मग काय लिहिलंय, ॲनालिसिस इज कॅरीड आउट ऑन अ स्मॉल सॅम्पल ऑफ द मटेरियल टू बी टेस्टेड अँड नॉट ऑन द एंटायर बल्क. म्हणजे ॲनालिसिस कुठं कॅरी केलं जातं, ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला स्मॉल सॅम्पलसुद्धा सफिशियंट आहे. स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड, ज्या मटेरियलचं आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, जे मटेरियल आपल्याला टेस्टिंग करायचं आहे, त्या मटेरियलचं जर स्मॉल सॅम्पल असेल, स्मॉल अमाऊंट असेल तरीसुद्धा ॲनालिसिस होतं. आपल्याला ॲनालिसिस बल्क क्वांटिटीवर करायचं नाही आहे. आपण पूर्ण एंटायर बल्क क्वांटिटीवर ॲनालिसिस करत नाही. ॲनालिसिस कुठे करतो तर मग एका स्मॉल सॅम्पलवर ॲनालिसिस करत असतो. ओके, मग बघा आता, when the amount of solid or a liquid sample is a few grams, the analysis is called as a सेमी माइक्रो एनालिसिस. ओके, समझा बच्चे पार्टी आपको क्या बोल रही हूँ मैं. व्हेन द अमाऊंट ऑफ सॉलिड और लिक्विड सॅम्पल इज अ फ्यू ग्रॅम, ज्यावेळेस आपण त्या सॅम्पलची अमाऊंट आहे, कुठलं मग सॉलिड सॅम्पल असू देत किंवा लिक्विड सॅम्पल असू देत, जर सॅम्पलची अमाऊंट फ्यू ग्रॅममध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय तर त्याला आपण म्हणतोय सेमी मायक्रो ॲनालिसिस. सो इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन की सेमी मायक्रो ॲनालिसिस म्हणजे काय. तर ज्यावेळेस आपण सॉलिड किंवा लिक्विड ॲनालिसिससाठी घेणार आहोत तर त्यावेळेस आपण त्यांच्या जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण ग्रॅममध्ये न घेता सॅम्पल जर आपण फ्यू ग्रॅममध्ये घेतलं तर जे ॲनालिसिस आपण करू त्या ॲनालिसिसला आपण काय म्हणणार, सेमी मायक्रो ॲनालिसिस. गॉट इट? यहाँ तक सबको सब क्लियर है? किसी को नींद तो नहीं आ रही? क्लिअर आहे सगळ्यांना? झोप वगैरे येत नाही आहे? त्याच्यासाठीच मी हायलाईट्स वगैरे वेगवेगळे यूज वगैरे करते सो दॅट यू शुड बी अलर्ट राहायचं आहे. थेरीचा पार्ट आहे बट इट्स ओके. हवं तर मला आता इथे जो पण हा हायलाइटिंगचा पार्ट असेल तो तुम्हाला मी वाटलंच तर नोट्समध्ये पेस्ट करून देते. म्हणजे कसं तुम्ही नेक्स्ट आपला हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, आता बघा, ॲनालिसिस इज कॅरीड आउट ऑन अ स्मॉल सॅम्पल ऑफ द मटेरियल टू बी टेस्टेड and not on the entire bulk. When the amount of solid or liquid sample is a few grams, the analysis is called semi-micro analysis. It is of two types. कुठल्या ॲनालिसिस असतात कालच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. सो लेट्स सी व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट. त्यांनी आता आपल्याला काय दिले असणार आहेत इन डिटेलमध्ये दिलेलं असणार आहे. क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मेथड इन्क्ल्यूड्स, क्लासिकलमध्ये बघा कुठल्या मेथड्स इन्क्लूड होतात. क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मेथड्स इन्क्लूड सेपरेशन सच ॲज अ प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्टिलेशन,
Identification may be based on a differences in a color, order, melting point, boiling point, and reactivity. Classical quantitative methods consist of volumetric analysis and gravimetric analysis. Okay. आता बघा, नेक्स्ट पॉइंट हा आहे की क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्लासिकल क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. पहिल्यांदा तर तुम्हाला मी हे सांगते की कुठले 3 मेथड्स आपण यूज करतो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. जस्ट आपण पाहिलं होतं की 3 मेथड्स, कुठल्या 3 मेथड्स आपण यूज करत असतो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. फर्स्ट इज क्लासिकल मेथड, classical method. Second one is wet chemical method. Wet chemical method. Wet chemical method. And third one is instrumental method. मग आत्ता तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये फर्स्ट 2 मेथड्स लर्न करायच्या आहेत. बघा आता नेक्स्ट क्लासिकल मेथड. आता क्लासिकल मेथड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी काय काय कुठल्या सब मेथड्स आहेत आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी कुठल्या सब मेथड्स आहेत. तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस जर असेल तर तुम्ही थ्रू क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस जर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करत असताल क्लासिकल मेथड्स यूज करून, तर त्याच्यामध्ये काय काय असतात तर सेपरेशन असतं. सेपरेशनच्या मग वेगवेगळ्या कुठल्या मेथड्स यूज केल्या जातात तर सेपरेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स कुठल्या आहेत तर प्रेसिपिटेशन, त्याच्यानंतर डिस्टिलेशन, precipitation, distillation, and there is one extraction. Yes, precipitation, distillation and extraction या सेपरेशनच्या मेथड्स आहेत. ओके. त्याच्यानंतर अजून काय करतो आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आयडेंटिफिकेशन करतो. मग आयडेंटिफिकेशन कशा थ्रू करणार तर साधं लॉजिक आहे, कलर्स ऑब्झर्व करून आयडेंटिफाय करू शकतो. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, कलर्सवरून आयडेंटिफिकेशन करू शकतो. ऑर्डरवरून आयडेंटिफिकेशन करू शकतो. स्मेलवरून. आता नाही का सपोज ती असं गंमत म्हणून आपण करतो ना की सपोज घरात काहीतरी बनलंय आणि असं स्मेल घेऊन बघायचं की नेमकी काय बनलं असेल. आपण आधीच अंदाज लावतो, घरात एंटर करायच्या आधीच अंदाज लावतो की अरे नाही पावभाजीचा वास येतोय का गुलाबजामुनचा वास येतोय का कसला वास येतोय का चकली बनवण्याचा वास येतोय का पुलाव बनवल्याचा वास येतोय. म्हणजे थ्रू द स्मेल थ्रू आपण काय करतो की आयडेंटिफाय करण्याचं एक ट्राय करतो. मग आयडेंटिफिकेशन बेस्ड ऑन कलर्स, ओडर, अजून आपण काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लासिकल क्वांटिटेटिव्ह मेथड्स कन्सिस्ट ऑफ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस अँड ग्राव्हिमेट्रिक ॲनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी मग कुठल्या मेथड वापरतो आपण व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस म्हणून एक मेथड आहे. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, व्हॉल्यूम मेजर करून ॲनालिसिस करणं, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. अँड सेकंड वन इज ग्राव्हिमेट्रिक ॲनालिसिस. ओके. बेसिकली दिस इज द फ्लो चार्ट ऑफ क्लासिकल मेथड्स. क्लासिकल मेथड्स दोन ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी सुद्धा आपण क्लासिकल मेथड वापरू शकतो किंवा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस सुद्धासाठी आपण काय वापरू शकतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी सुद्धा आपण
क्लासिकल मेथड वापरू शकतो. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो तर सेपरेशन अँड आयडेंटिफिकेशन. सेपरेशन करण्यासाठी मग कुठल्या मेथड्स वापरतो आपण तर प्रेसिपिटेशन, डिस्टिलेशन अँड एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता प्रेसिपिटेशनचा मिनिंग काय तर तो तुम्हाला थोड्या म्हणजे टाईममध्ये कळेल. किंवा मग डिस्टिलेशनचा मिनिंग की डिस्टिल करणं, काय पण जी प्युरिटी वगैरे असेल तर ती प्युरिटी रिमूव्ह करून टाकणं. आपण म्हणतो ना वॉटर, डिस्टिलेटेड वॉटरमधलं जी पण इम्प्युरिटी आहे ती उकळून वगैरे पाणी जर आपण घेतलं तर ती प्युरिटी वगैरे निघून जाते. सो दॅट इज नथिंग बट डिस्टिलेशन. एक्स्ट्रॅक्शनचा मिनिंग काय होतो की दोन असे कंपाऊंड्स आहेत की जे एकमेकांमध्ये सोल्युबल नाही आहेत, त्यांना एकमेकांपासून सेपरेट करणं, त्याला आपण काय म्हणतो एक्स्ट्रॅक्ट करणं. ठीक आहे. एका कंपोजिशनमधून एक एलिमेंट आणि दुसरा एलिमेंट ह्या दोघांचं सेपरेशन करणं, ह्याला आपण म्हणतो एक्स्ट्रॅक्शन. प्रेसिपिटेशनचा मिनिंग काय होतो की सॉलिड, सपोज दोन कंपाऊंड, एखादं केमिकल कंपोजिशन आहे आणि त्या केमिकल कंपोजिशनमधून आपल्याला एखादा कंपाऊंड जर एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल, सेपरेट करायचा असेल, तर आपण त्या सबस्टन्सला सॉलिडिफाय करता येतं आहे का ह्याचा विचार करतो आणि तिथे असा एखादा रिएजंट वगैरे ॲड करतो जेणेकरून त्या सबस्टन्सचे काय तयार होतील, सॉलिड्स पार्टिकल्स तयार होतील, तिथं प्रेसिपिटेशन तयार होईल. असं आपण तिथे एक मेथड यूज करतो. ओके. आता 1 बाय 1 आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट आहे केमिकल मेथड ऑफ केमिकल मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता केमिकल मेथड बघायचे. इथं आपण क्लासिकल मेथडबद्दलचे पॉईंट्स डिस्कस केले. दिस इज अबाउट क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मेथड. ओके, दिस इज अबाउट क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मेथड. आता आपल्याला बघायचं आहे chemical analysis of a sample is carried out mainly in 2 stages. By dry method, in which sample under the test is not dissolved, and by wet method, in which sample under the test is first dissolved and then analyzed to determine its composition. The dry method is usually used as a preliminary टेस्ट इन अ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. बघा आता काय सांगितलं आहे त्यांनी, हा पण पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे. हां. Chemical analysis of a sample is carried out mainly in 2 stages. ओके. कुठल्या 2 स्टेज आहेत मग एक तर ड्राय ॲनालिसिस करू शकतो किंवा वेट ॲनालिसिस करू शकतो. बाय ड्राय मेथड म्हणजे काय, नावातच आहे ड्राय मेथड. मग इन विच द सॅम्पल अंडर द टेस्ट इज नॉट डिझॉल्व. मग जे काही टेस्ट आपण सॅम्पल जे घेणार आहोत ते कोरडं असणार आहे, ते सॅम्पल कशामध्ये डिझॉल्व वगैरे करणार नाही. ते सॅम्पल जे आहे सॉलिड स्टेटमध्ये असेल, कोरडं असेल, ॲज इट इज आपण ते ॲनालिसिससाठी घेणार, त्याला आपण म्हणतो की ड्राय मेथड्स. आणि वेट मेथड म्हणजे काय तर आपण सॅम्पल जे की आपल्याला टेस्ट करायचं आहे ते टेस्ट वालं सॅम्पल आपण कशामध्ये डिझॉल्व करणार, सॅम्पल अंडर द टेस्ट इज फर्स्ट डिझॉल्व. कशामध्ये डिझॉल्व करणार हे सॅम्पल तर हे सॅम्पल डिझॉल्व करतो आपण वॉटरमध्ये किंवा एखाद्या सॉल्वंटमध्ये पहिल्यांदा डिझॉल्व करणार आणि डिझॉल्व केल्यावर आपण ॲनालिसिस करणार, त्याला आपण काय म्हणतोय वेट मेथड. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना ड्राय मेथड म्हणजे काय अँड वेट मेथड म्हणजे काय. लेट मी नो. नावातच आहे बघा ड्राय मेथडमध्ये सॅम्पल ॲज इट इज आपण ॲनालिसिससाठी घेणार, म्हणजे सॅम्पल जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर ॲज इट इज ते सॉलिड सॅम्पल आपण ॲनालिसिससाठी घेणार आहोत आणि विदाऊट डिझॉल्विंग इन एनी लिक्विड, त्याला आपण म्हणणार ड्राय मेथड. आणि वेट मेथड म्हणजे काय की ते जे सॅम्पल आहे ते सॅम्पल पहिल्यांदा कशात तरी डिझॉल्व करणार, कुठल्या तरी सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करणार आणि मग ते आपण ॲनालिसिससाठी वापरणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहोत तर वेट मेथड म्हणणार आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत. लेट मी नो. ओके. द सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज carried out using the apparatus such as a test tube, beakers, evaporating dish, crucible, spot plate, watch glass, wire gauze, water bath, burner, blow pipe, pair of tongues and centrifuge, etc. So this is basically
ऑल युअर लॅबोरेटरी थिंग्स. जर तुम्ही एखादं प्रॅक्टिकल करत असताल तर आय नो आता तुम्ही सगळेच ऑलमोस्ट सगळे तुमच्यापैकी कॉलेजला जातात, तर तुमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स होत असतील. तर बघा तिथे तुम्ही प्रॅक्टिकल्सला टेस्ट ट्यूब वापरता, बिकर वापरता, इव्हॅबरेटिंग डिश वापरता, क्रुसिबल वापरतात, स्पॉट प्लेट वापरतात, वॉच ग्लास वापरता. सो हे सगळे काय आहेत तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करण्यासाठीचे लागणारे ॲपरेटर्स आहेत. मग तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, राईट डाऊन द ॲपरेटर्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करण्यासाठी कुठले ॲपरेटर्स लागतात, तर तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर माहीत असलं पाहिजे. ओके, आपण आधी आपल्या नोट्समध्ये काही काही गोष्टी पेस्ट करून ठेवू. बोलणार आहे तू कसं काय सकाळी आला? आज क्लास नव्हता मॅडम, तिकडे सुट्टी होती, लवकर आलो. वेट अ मिनिट. बघा आता तुमच्या नोट्स प्रिपेअर झाल्यात. दिस इज द थिंग्स यू हॅव टू रीड अगेन अँड अगेन. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आय हायलाइटेड. नेक्स्ट आहे बघा आता the qualitative analysis of organic and inorganic compounds involves डिफरंट टाईप्स ऑफ टेस्ट. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस कुणाचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकच्या कंपाऊंड्सचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स इन्व्हॉल्व असतात, डिफरंट टाईप्स इन्व्हॉल्व असतात टेस्टच्या. कुठल्या कुठल्या? द मेजॉरिटी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कंपोज्ड ऑफ रिलेटिव्हली स्मॉल नंबर ऑफ एलिमेंट्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये तसे जास्त एलिमेंट्स नसतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कमी नंबर ऑफ एलिमेंट्स कंपोस्ट केलेले असतात. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वन, कुठले कुठले एलिमेंट्स असतात तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर अँड फॉस्फरस. मग इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कुठले कुठले एलिमेंट्स कंपोस्ट केलेले असतात. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कुठले कुठले एलिमेंट्स कंपोस्ट केलेले असतात, तर त्याचा आन्सर असणार आहे, काय असणार आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, हॅलोजन्स एवढ्यापासून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होत असतात. जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एवढे एलिमेंट्स असू शकतात: कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस. ओके. एलिमेंटरी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज कन्सर्न विथ डिटेक्शन ऑफ द प्रेझन्स ऑफ दिस एलिमेंट. मग एलिमेंटरी म्हणजे पहिलं बेसिक लेवलचं जे काही क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आहे ते कशाबद्दल आहे तर टू डिटेक्ट ऑर टू फाइंड आउट द प्रेझन्स ऑफ दिस एलिमेंट. यांच्यापैकी कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत हे
पहिल्यांदा शोधून काढलं जातं. ओके, The identification of organic compound involves test as a detection of functional group, determination of melting and boiling point. ओके, मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व होतात? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टेप्स इन्व्हॉल्व होतात सच ॲज अ डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. आता नेमकी कार्बन अल्कोहोल बघा. आता मी जर सपोज एखादा XYZ हा कंपाऊंड ॲनालिसिससाठी घेतला आहे, XYZ, ठीक आहे, आणि ॲनालिसिस केल्यावर मला कळालं की ह्या कंपाऊंडमध्ये कार्बन आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन हे एलिमेंट्स आहेत. हा जो XYZ कंपाऊंड होता हा कुठला होता? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड होता. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्समधले कुठले एलिमेंट्स जनरली असतात? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये मॅम आवाज येत नाहीये. ओके ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे, चलो कहा थे हम. हां बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्यांच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स असतात? तर व्हॉट आय टेल यू, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन अँड फॉस्फरस, एवढे 5 ते 6च एलिमेंट्स असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं की कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत हे फाइंड आउट करावं लागतं. टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ दिस एलिमेंट्स, ह्या 5-6 जणांपैकी, ह्या 5-6 एलिमेंट्सपैकी कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत हे पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागतं. आणि देन यू हॅव टू फाइंड द फंक्शनल ग्रुप. मग तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागतं? कुठला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे ते फाइंड आउट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मी काय सांगत होते, XYZ हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड मी घेतला होता. मला नाही माहिती की आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स असतील. ठीक आहे, मग मी ॲनालिसिस केलं. ॲनालिसिसमध्ये पहिलं ॲनालिसिस काय केलं की मला जो कंपाऊंड दिला आहे त्या कंपाऊंडमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत हेच फाइंड आउट केलं. तर मला काय कळालं? कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे एलिमेंट्स आहेत. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून हा कंपाऊंड तयार झाला आहे. जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोण कोण असतं? कार्बन असतो, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं, सल्फर असतात, हॅलोजन्स असतात, हॅलोजन्स आणि अजून कोण असतं? तर नायट्रोजन असतील, फॉस्फरस असतील. एवढ्या सगळ्यांपासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री बनू शकतो. मग आता ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कुठले एलिमेंट्स होते? तर फक्त कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन होतं. मग पहिल्यांदा आपण काय करतो? फर्स्ट वी हॅव टू डिटेक्ट द फर्स्ट वी हॅव टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ एलिमेंट्स. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं? एलिमेंट्स शोधून काढावे लागतात. फर्स्ट वी हॅव टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ एलिमेंट्स. कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत? प्रेझेन्स ऑफ एलिमेंट, डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ एलिमेंट्स. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? बघा, एकदा का आपल्याला कळालं कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, देन वी हॅव टू गो फॉर अँड सर्च द अँड देन वी हॅव टू फाइंड फंक्शनल ग्रुप. मग आपण काय करू शकतो? फंक्शनल ग्रुप फाइंड आउट करू शकतो. फंक्शनल ग्रुप. आता तुम्हीच सांगा, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून कुठले कुठले फंक्शनल ग्रुप तयार होऊ शकतात? कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजनपासून ROH तयार होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी हा एक केमिकल कंपाऊंड दिलेला असू शकतो, CH3OH. कारण CH3OH मध्ये पण काय आहे? कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे. तुम्हाला कुठले एलिमेंट्स सापडलेत कंपाऊंडमध्ये? तुम्हाला हे 3 एलिमेंट्स सापडलेले आहेत. म्हणजेच या 3 एलिमेंट्सपासून तो कंपाऊंड काय झालेला आहे? तयार झालेला आहे. मग हे 3 एलिमेंट्स सापडल्यावर मग मे बी त्याच्या फंक्शनल ग्रुप अल्कोहोल असू शकतो किंवा किटोन असू शकतो. फॉर एक्झाम्पल असा पण एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल. ह्या कंपाऊंडमध्ये पण काय आहे? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. हा कंपाऊंड पण कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासूनच तयार झाला आहे. मग फंक्शनल ग्रुप मे बी किटोन असू शकतो. फंक्शनल ग्रुप अजून काय असू शकतो? अल्डिहाइड असू शकतो. अल्डिहाइडमध्ये पण काय आहे? ऑक्सिजन, कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. त्याच्यानंतर अजून काय असू शकतं? तर कार्बॉक्झिलिक ॲसिड असू शकतं. C डबल बॉन्ड OOH. कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. पण असं असू शकतं का? कार्बन आणि हॅलोजन RX असा फंक्शनल ग्रुप असू शकतो का? तर नसू शकतो. कारण आपल्याला एलिमेंट्स कुठले सापडले? तर कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सापडले. आपल्याला जर हॅलोजन सापडला असता
एलिमेंटमध्ये ॲज अ एलिमेंट डिटेक्शनच्या टेस्टमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला आपण बेसिकली एलिमेंट्स फाइंड आउट करतो त्यावेळेस जर आपल्याला हॅलोजन सापडला असता तर आपण काय म्हटलं असतं, हा पण फंक्शनल ग्रुप असू शकतो. पण आपल्याला हॅलोजन सापडला आहे का, तर नो, हॅलोजन इज नॉट प्रेझेंट इन अ एलिमेंटल डिटेक्शन टेस्ट. मग एलिमेंट ज्यावेळेस आपण डिटेक्ट करत असतो, एलिमेंटचा ज्यावेळेस आपण प्रेझेन्स फाइंड आउट करत असतो त्यावेळेस ते एकदम ॲक्युरेट डिटेक्शन झालं पाहिजे. कुठले कुठले एलिमेंट्स आपल्याला गिवन कंपाऊंडमध्ये आहेत हे आपल्याला कळालं पाहिजे. जर आता गिवन एलिमेंट्स जर असे असतील, जर मी एखादं ॲनालिसिस केलं आणि मला कळालं कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि नायट्रोजन आहे, मग कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, मग काय म्हणू शकते, एक तर सायनाइड ग्रुप असू शकतो ॲज अ फंक्शनल ग्रुप, म्हणजेच CH3CN असू शकतो. ह्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन एलिमेंट्स, हे 3 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. किंवा मग मी काय म्हणू शकते, अमाईन असू शकतो, CH3NH2 दिलेला असू शकतो. CH3NH2 मध्ये पण काय आहे, कार्बन, नायट्रोजन आणि हायड्रोजन एलिमेंट्सपासून बनलेला कंपाऊंड्स आहे. सो बेसिकली यू हॅव टू फाइंड आउट द फंक्शनल ग्रुप आफ्टर द डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स. जोपर्यंत तुमचं एलिमेंटचं डिटेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही फंक्शनल ग्रुप फाइंड आउट नाही करू शकत. फर्स्ट एलिमेंटरी स्टेज काय आहे, तर यू हॅव टू फाइंड आउट द डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स. प्रेझेन्स ऑफ एलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करावा लागतो. ओके, द नेक्स्ट टॉपिक, द क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ अ सिम्पल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स डिटेक्शन ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असतं, तर आयन्स असतात, कॅटायन आयन आणि एनायन असतात. मग त्यांचं डिटेक्शन करणं हे कशाचं काम आहे, तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवाल्यांचं किंवा इनऑर्गॅनिक ॲनालिसिसचं काम आहे. जर तुम्ही एखादा इनऑर्गॅनिकचा सॅम्पल घेतला आहे तर इनऑर्गॅनिकचा सॅम्पल घेतल्यानंतर, इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतल्यानंतर तुम्हाला कशाचं डिटेक्शन करावं लागतं, कॅटायन एनायन्सचं डिटेक्शन करावं लागतं. सो बेसिकली दिस वॉज द थेअरी अबाउट ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲनालिसिस आणि इनऑर्गॅनिक ॲनालिसिस. ओके, नेक्स्ट आहे केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करण्याच्या कुठल्या केमिकल मेथड्स आहेत, तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, जसं की डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ नोन सॅम्पल, आणि त्याच्यासाठी आपण कुठल्या मेथड्स वापरतो, तर ग्रॅव्हिटीमेट्रिक ॲनालिसिस वापरतो आणि टायट्रेमॅटिक व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस वापरतो. The quantitative analytical methods involves the measurement of quantities such as a mass, volume, and by using some equipments, apparatus such as a weighing machine and burette. Okay. सो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, आत्ता पाठीमागं आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस बघितलं. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला एखाद्या एलिमेंटचं किती पर्सेंट आहे ते शोधून काढायचं. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते शोधून काढावं लागतं. कॉन्सन्ट्रेशन शोधल्यानंतर तुम्हाला अजून काय शोधावं लागतं, तर टायट्रेशन करून व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करावं लागतं. सो बेसिकली ह्या सगळ्या मेथड्स कशाच्या आहेत, तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसच्या आहेत. दिस इज द थेअरी पार्ट, वन्स यू जस्ट रीड इट. ठीक आहे. सो आपण आता उद्या तर नसेल, मंडेला बघूयात. जर
पॉसिबल झालं तर आय विल कंटिन्यू द लेक्चर्स, अदरवाईज लेट्स सी कुठला टाईम भेटतोय, कसा भेटतोय. आणि संपून जाईल आपलं मग हा चॅप्टर पण. Today we will stop here. Just read all the things we discussed because it is all theoretical part, and basically you can relate it through your labs. तुम्ही तुमच्या लॅबशी रिलेट करू शकता. तसेच सगळे पॉईंट्स आहेत. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एलिमेंट्स फाइंड आउट करावे लागतात. एलिमेंट्स फाइंड आउट केल्यावरच मग आपण फंक्शनल ग्रुपचं डिटेक्शन करू शकतो. व्हेरी 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 बेसिक थिंग, कारण जोपर्यंत तुम्हाला एलिमेंट्स नाही माहिती तोपर्यंत तुम्ही फंक्शनल ग्रुप कसे फाइंड आउट करू शकतात. सो दिस इज द थिंग्स. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे व्हॉल्यूमचा यूज करून तुम्ही ॲनालिसिस करणार आहात. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटीमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे तुम्ही मास फाइंड आउट करणार आहात. सो यू हॅव टू जस्ट रीड दिस ऑल थिंग्स. मॅम हां, उद्या आम्ही ऑफलाईन क्लासला आल्यावर चालेल का? उद्या ऑफलाईनला का? का बरं? म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स वगैरे आहेत का? तसं काही हरकत नाही आहे, पण एक्झॅक्टली नाही, डाऊट्स वगैरे काही नाहीये. हां. मी आणि माझी फ्रेंड येणार आहेत जस्ट. ओके ओके चालेल. म्हणजे उद्या क्लास वगैरे ओपन आहेच आहे. मी नाही आहे, आय एम गोइंग टू पुणे फॉर सम फंक्शन. बट बाकी तुम्हाला सुजित सर वगैरे भेटतील, बनकर सर पण आहेत. ओके. चालेल. हां, तुम्हाला केमिस्ट्रीचे काही डाऊट्स वगैरे आहेत तर डाऊट्ससाठी येणार होते का जस्ट भेटण्यासाठी येणार होते? नाही मॅम, डाऊट्स नव्हते. आम्ही फक्त भेटण्यासाठी येणार होतो. अच्छा अच्छा, ओके ओके, नो प्रॉब्लेम. यू कॅन एनी टाईम वेलकम टू द इन्स्टिट्यूट. तुम्ही येऊ शकता. डेफिनेटली सर वगैरे तुम्हाला भेटतील. अँड येस, हां, तर तुमचे ॲडमिशन्स वगैरे पण कन्फर्म वगैरे करून घ्यायला सुरुवात करा. बाकी यू ऑल डुईंग वेल. चालेल, मग थांबूयात आपण.